वाशिम जिल्ह्यातील कामरगाव सर्कलमध्ये रब्बी हंगाम सुरू असतानाही वीज समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत। ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे अनेक दिवस वीज पुरवठा खंडित। मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनेत्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर 12 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत। वाशिम जिल्ह्यातील कामरगाव सर्कल परिसरामध्ये रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे, परंतु पिकांना पाणी देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात वीज पुरवठ्याच्या सततच्या अडचणींनी शेतकऱ्यांचे हाल झाले। गेल्या महिन्याभरात कामरगाव सर्कलमध्ये अनेक ट्रान्सफॉर्मर जळल्याची प्रकरणे नोंदवली गेली। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सिंचनाचे प्रमाण घटले आणि वाढीव बिलामुळे नागरिकही त्रस्त झाले। या गंभीर परिस्थितीत सर्कलमधील शेतकरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्कल प्रमुख शरद जगन्नाथ तुमसरे यांच्या संपर्कात आले। शरद भाऊंनी तात्काळ खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली। प्रत्येक तक्रारीचा पाठपुरावा करत अखेर कामरगाव सर्कलसाठी एकूण 12 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत। टाकळी बुद्रुक शिवारात 3 ट्रान्सफॉर्मर, टाकळी खुर्द 2, बेंबळा 1, भुलोडी शिवार 1, शेमलाई शिवार 3, कुपटी धरण शिवार 1, मोखड शिवार 1 अशा प्रकारे एकूण 12 ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। चुकीचे बिलिंग आणि वीज पुरवठा खंडित झाला किंवा डीपी जळाली तर त्याला भरपूर वेळ करणे, त्यामुळे शेतकरी आणि सर्वसाधारण मजूर वर्ग हा अतिशय संकटामध्ये सापडलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे आणि काही उबाटा गटाचे कामरगावचे सर्कल प्रमुख शरद तुमसरे हे सुद्धा आहे। यांच्याकडे शेतकऱ्यांची बरीचशी कंप्लेंट आली होती, त्यामुळे आज ते सुद्धा इथं व्हिजिट देण्याकरता आले होते। सर, तू आपलं नाव सांग। मी शरद तुमसरे, कामरगाव सर्कल प्रमुख शिवसेना उबाटा गट। गेल्या 15 दिवसापासून कास्तकाराच्या ट्रान्सफॉर्म संबंधात माझ्याकडे समस्या आल्या होत्या। त्या मी टाकडी शिवार, कुपटी, शमलाई या शिवारातले ट्रान्सफॉर्म जळलेले होते। त्याचा मी योग्य तऱ्हेने पाठपुरावा करून आज त्यांचे ट्रान्सफॉर्म बसवण्यात आले आणि आज त्यांची विद्युत प्रवाह हा सुरळीत चालू आहे। आपल्याकडे काही गावातील वाढीव बिलासोबत नागरिक आहे। सर, तिकडे तुमचं बिल किती आलंय? आपण या महिन्याने माझे 6000 रुपये बिल आलेलं आहे। पहिले 500 ते 600 रुपये बिल आहे। बिल आहे? हो, बिल आपल्याला आपण कुठून आले सर? तुमच्या टाकळीवरून। काय आपली समस्या? माझी समस्या अशी आहे की माझ्या विहिरीला पाणी नाही आहे, मला साईटवरून पाणी आणावं लागतंय आणि डीपी पाहिजे। मग हे काय म्हणत आहे तुम्हाला? आता ते म्हणत होते अजून त्याने निर्णय सांगितला नाही। नक्कीच, मला सुद्धा, मी कामरगावचा एक रहिवासी आहे, मला सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 17,500 बिल आलं होतं आणि या महिन्यामध्ये 21,000 रुपये बिल आलेलं आहे। त्यामुळे कामरगावामध्ये असे असंख्य नागरिक व परिसरामध्ये बाकीच्या बऱ्याचशा लोकांना वाढीव बिलाची समस्या ही जाणवत आहे आणि नेहमीचाच हा प्रॉब्लेम बनलेला आहे MSEBचा। त्यावर नक्कीच शासनाने कठोर कारवाई करून व शासनाला सर्व नागरिकांना न्याय देण्यात यावा। कामरगाव सिटी न्यूज, सागर घोडे।